श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व स्वामी स्वरूप असलेल्या स्वामी भक्तांना माझे कोटी कोटी प्रणाम। आजचं निरूपण जे आहे, आपण मानवी जीवन प्रायोरिटी कशावरती देतो या विषयावरती आपण घेत आहोत। जीवन जगण्यास सर्वात कशाची आपल्याला गरज असते असं जर विचारलं तर सांगतील सर्व अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल या गोष्टी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत असं सांगितलं जाईल। जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा हे जेवढं जरुरी आहेच तेवढं अजून सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी जीवन जगण्यासाठी लागतात। आज मला खूप आनंद वाटतो की मी तुमच्याशी आयुष्याबद्दल थोडं बोलतोय। मानवी जीवनात खूप दुःख आणि त्रास आहे। मला एक सांगा की असा मनुष्य शोधून दाखवा की जो कष्टी नाहीये, कष्टात नाहीये असा एखादा व्यक्ती तरी मला दाखवा, ज्याला जीवनामध्ये कष्ट नाहीये, त्रास नाहीये, पीडा नाहीये असा एखादा मनुष्य तुम्ही मला एकतरी शोधून दाखवावा। असा मनुष्य तुम्ही आजूबाजूला शोधा, तुमच्या नातेवाईकांमध्ये शोधा, मित्रांमध्ये शोधा, मैत्रिणींमध्ये शोधा। कोण असा मनुष्य की त्याला जीवनामध्ये कष्ट नाहीये, त्रास नाहीये, पीडा नाही? तुम्ही शेजारच्या जरी विचारत म्हणून नाही, मला काहीतरी कष्ट आहेत, एवढे कष्ट आहेत, कठीणता आहे, पीडा आहे, हे सर्वांना कष्ट असणं, पीडा असणं, त्रास स्वाभाविक आहे। जीवन एक उदासाने, निराशाने, अंधाराने भरलेलं आहे। पुष्कळ कमी लोकांच्या डोळ्यात तुम्हाला सुखाचा प्रकाश जाणवतो। पुष्कळ कमी लोकांच्या मनामध्ये आनंदाचं संगीत ऐकू येईल तुम्हाला। स्वाभाविक आहे, प्रत्येक जण आपलं जीवन ओढत आहे। तुम्ही ओढत आहात, मी ओढत आहे, सर्वजण आपापलं जीवन ओढत आहे। आम्ही कुठल्या ना कुठल्या जीवनातल्या सुखाच्या रसापासून वंचित आहोत। आणि हे जीवन जे आहे, ज्याला आपण जीवन म्हणतोय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, झोपेतून उठल्यानंतर रात्र झोपणं, परत सकाळी उठणं, नित्यक्रम करणं, ह्याला आपण परत तेच दुःख, परत तीच संकट, परत तोच दुःख म्हणण्यापेक्षा तीच कठीणता, पीडा, कष्ट, याला आपण काय समजतो? जीवन समजतो। हे जीवन जे आहे, हे जीवन मृत्यूपर्यंतच एक प्रवास आहे। जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान जे आपण जगतो आहोत, या प्रवासामध्ये आपला जन्म झाला, तिथून मृत्यूपर्यंत हा आपला शेवटचा स्टॉप मृत्यू आहे प्रत्येकाचा। जीवन सुरू झालं ते मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे त्याला आपण काय म्हणतोय?
जीवन म्हणतोय. पण आपण ह्या जीवन जगण्यामध्ये रोज प्रत्येक क्षण मरत असतो. कुठेतरी अपमान होतो, कुठेतरी स्वाभिमान दुखवला जातो, कुठेतरी मनाविरुद्ध घटना घडतात. आणि हा जो प्रवास आहे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा, ज्याला आपण जीवन म्हणतो, तर जीवनामध्ये प्रत्येक क्षण आपण मरतच असतो. एक मोठा मृत्यू असतो हा एका. आपण बघितलं तर हळूहळू हळूहळू मरत असतो म्हणजे वार्धक्याकडे चाललेलो आहोत, म्हातारपणाकडे चाललो आहोत, म्हणजे मृत्यूकडे आपण हळूहळू पुढे चाललेलो आहोत. बरोबर. तुम्ही हा विचार करा, जन्म आणि मृत्यू यांच्या मधला जो परिचित प्रवास आहे, हा प्रवास हळूहळू आपला मृत्यूकडे जातो. म्हणजे हळूहळू आपण एक एक क्षण मृत्यूच्या जवळ जातोय, मरत असतोय. जो भूतकाळ गेला तो मरून गेलेला आहे, वर्तमान येणार आहे, आणि भविष्य येणार आहे, वर्तमान आपण जगत आहोत. आपण रोज मृत्यूकडे विकसित होत चाललेलो, पुढे पुढे चाललेलो आहोत. आणि एक क्षण असा येतो की आपण त्याच्याजवळ जातो, आणि तिथे गेल्यानंतर सर्व काही आपल्याला सोडून जावं लागतं. आपण इतक्या दिवस गोळा केलेलं सर्व धन, संपत्ती, ज्ञान, बरोबर, गाडी, घोडा, बंगला, विमानं, सोनं, चांदी, सर्व काही त्या शेवटच्या प्रवासात आलं की सोडून जावं लागतं. खूप कष्ट करतो आपण ते कमवण्यासाठी, तपश्चर्या करतो, खूप लोकांचे हाय घेतो, लोकांशी भांडण करतो, लोकांचा अपमान करतो, कष्ट करतो, स्वतःला दुःख देतो, स्वतःचा अपमान सहन करून घेतो, स्वाभिमान विकून टाकतो. सर्व करून आपण काय करतो, ते गोळा करतो. आणि अंततः काय होतं, आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो का? खूप आपण त्याग करतो, तपश्चर्या करतो पैसा कमवण्यासाठी. आणि शेवटी काय होतं, त्या मृत्यूच्या इथे गेले की आपल्याला सर्व यात्रा संपते, तिथेच सर्व काही सोडून जावं लागतं. एक छोटीशी गोष्ट आहे. एक राजा होता, फार श्रीमंत, फार मोठा संपत्ती, मोठं साम्राज्य असं त्याचं होतं. खूप मोठं साम्राज्य, खूप संपत्ती, खूप सैनिक, असा तो बलिष्ठ असा सम्राट होता. एके दिवशी त्याला स्वप्न पडलं, आणि स्वप्नामध्ये त्याला मृत्यू दिसला. आणि तो मृत्यू त्याला दिसल्यानंतर तो मृत्यूने त्याला सांगितलं की आज संध्याकाळी तू योग्य ठिकाणी योग्य वेळी मला भेट. आज संध्याकाळी तू योग्य ठिकाणी योग्य वेळी तू मला भेट, मी तुला घ्यायला येणार आहे. ते स्वप्न बघितल्यानंतर बादशाह खडबडून जागा झाला. आणि त्याला वाटलं, रे हे काय स्वप्न होतं असं विचित्र, आज संध्याकाळी योग्य जागी योग्य वेळी मला भेट, मी तुला घेऊन जायला येणार आहे. त्यांनी लगेच विद्वान लोकांना बोलवलं आणि विचारलं की मला असं स्वप्न पडलेलं आहे, या स्वप्नाचा अर्थ काय? तर विचारवंतांनी विचार करून सांगितलं की महाराज, आज आपला मृत्यू आहे संध्याकाळी. राजा घाबरला, मग काय करू? विद्वान लोकांनी सांगितलं की तुम्ही असं करा, हा महाल हे नगर सोडून खूप दूर निघून जा, खूप दूर निघून जा, म्हणजे मृत्यू तुम्हाला पकडू शकणार नाही, तो घ्यायला येऊ शकणार नाही तुम्हाला. जेवढं दूर जातं तेवढं दूर जा. राजाला आयडिया आवडली. राजाकडे एक वेगाने चालणारा घोडा होता. राजाने लगेच त्या घोड्यावर आपलं सामान घेतलं आणि तो घोड्यावर बसला आणि वेगात सकाळ सकाळी निघाला. शेकडो मैल दूर निघून गेला, खूप दूर. संध्याकाळी सूर्य अस्त होण्याचा वेळ आली
तिथे त्याला एक समोर बगीचा दिसला. त्या बगीचेजवळ जाऊन तो शांतपणे बगीचा घोडा आणला, घोड्याला उतरला, घोड्याला बांधलं आणि विचार केला की आता आपण झाडाखाली शांतपणे बसायचं. आणि तो बसायला गेला तर बघतो काय, समोर मृत्यू उभा होता. यमदेव उभे होते. राजा म्हणाला हे तर धोका आहे. यमराजाला म्हणाले तुम्ही धोका दिला, तुम्ही काय बोलला होता की आज संध्याकाळी योग्य वेळी तुम्हाला येऊन भेट, आणि तुम्ही मला इथे कशा आलात? मी एवढं लांब आलेलो आहे, तुमच्यापासून पळून आलेलो आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे कसे काय आलात? यमदेव म्हणाले अरे वेड्या, मी तुला काय बोललो, योग्य जागी योग्य वेळी तुम्हाला भेट. आणि बरोबर तू योग्य जागी आलेला आहेस, आणि ती योग्य वेळ म्हणजे काय, संध्याकाळचीच वेळ आहे. तुझं माझं भेट होणारच होती, निश्चितच होती, म्हणून तू इतके प्रवास करून इथे आलेला आहेस. हेच ते ठिकाण आहे, हाच तो वेळ आहे. मी तुला सकाळी आमंत्रण दिलं आणि तू आलास. मी तुला सांगितलं संध्याकाळी भेट, संध्याकाळ झालेली आहे, योग्य ठिकाणी भेट, तू योग्य ठिकाणी आलेला आहे, हीच योग्य तुझी मृत्यूची जागा आहे. राजा किती पळाला पण शेवटी मृत्यूच्या जवळ आलेला. सांगण्याचं तात्पर्य असं, आपण सुद्धा पळत असतो, मृत्यूपासून वाचू शकतो म्हणून पळत असतो. जीवनाचा अनुभव घ्यायचा आहे, आणि जीवनाचा अनुभव घ्यायचा म्हणून आपण धावत असतो, पळत असतो आणि शेवटी आपण काय करतो, जीवनाचा अनुभव घेऊ शकत नाही. कारण त्या राजासारखा तो पळतोय जीवन वाचवण्यासाठी, मृत्यू येऊ नये म्हणून तो घोड्यावर पळतोय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पळत गेला. तेवढ्या वेळात त्याने जीवनाचा आनंद घेतला का? नाही, वंचित राहिला. आपल्याला सुद्धा कोणाच माहिती मृत्यू कधी येणार आहे, पण आपण पळत असतो, जीवनाचा आनंद घेणं सोडून देतो आणि आपण नुसतं धावत असतो. जीवन जगणं वंचित राहतो. जीवनाचा अनुभव घेणं हा जीवनाचा खरा उद्देश आहे. जीवनाचा अनुभव घेता आला पाहिजे. कोणी विचारलं की जीवनाचं लक्ष्य काय आहे, तुमचं ध्येय काय, तर मी सांगे जीवनाला परिपूर्णपणे अनुभव घेणं, जीवनाचा परिपूर्णता अनुभव घेणं हे जीवन आहे. पण पुष्कळ असे कमी लोक आहेत की जे जीवनाचा अनुभव घेऊ शकत नाहीत. कारण आमचे प्रयत्न, आमचे कष्ट, आमची यात्रा जवळजवळ ती जीवनाच्या दिशेने नसतेच, ती कुठं जाते, मृत्यू दिशेने चाललेली असते. दिवसभर कष्ट करतो, हे करतो, काम करतो, काबाड कष्ट करतो, झोपतो, सगळं उठतो, म्हणजे आपला कुठं चालला प्रवास मृत्यू दिशेने चालला. आपण कुठलाही क्षण जगत नाही आनंदाने. आपण मृत्यूच्या दिशेने सर्वजण चाललेलो आहोत. मृत्यूच्या दिशेने चालण्याचा अर्थ असा की आपण काय करतोय, मटेरियलिस्टिक जीवन जगतोय, म्हणजे वस्तूंना गोळा करतोय, संग्रह करतोय, शक्तीचा संग्रह करतोय, साधनांचा साधन गोळा करतोय. असं वाटतं एवढं केल्यानंतर आपला मृत्यू कधीच येणार नाही. बंगले बांधतोय, गाड्या घेतोय, 4 व्हीलर घेतोय, विमानं घेतोय, प्लॉट घेतोय, शेती घेतोय, आलिशान हॉटेलला जाऊन राहतोय. आपण सर्व गोळा करतोय, संग्रह करतोय, पण एके दिवशी सर्व इथे सोडून जायचे आपण विसरून जातोय. आम्ही जे गोळा करतो आहोत, आम्ही जे संग्रह करतो आहोत, एके दिवशी तो मृत्यू ओढून येणार सर्वच. म्हणजे आमची यात्रा व्यर्थ गेली. आम्ही एवढं मेहनत करून पैसा, संपत्ती, लोक, नातेवाईक, पाहुणचार, शेती, गाड्या, सर्व फॅक्टऱ्या, कंपन्या उभ्या केल्या, आणि शेवटी आपल्याला तो
यांच्यापासून सर्वांना तोडून मृत्यू घेऊन जाणार आहे. म्हणजे आमचा सर्व प्रवास व्यर्थ गेला ना. आम्ही एवढं मेहनत केली, एवढे कष्ट केले, एवढे लोक जवळ केलो, सर्व सोडून द्यावं लागतंय. वाया गेलं आमचं सर्व. शेवटी आम्ही काय पाहणार आहोत? आमचा हात रिकामाच होता. जन्माला आलो तेव्हा रिकामा होता आणि जातो तेव्हा सुद्धा रिकामाच आहे. कुठलीच उपलब्धता नाही. आयुष्यभर जीवनात शरीरासाठी सर्व गोष्टी करत राहतो, गोळा करत राहतो. आणि ते शरीर सुद्धा, शरीराला मेकअप करतो, पावडर लावतो, क्रीम लावतो, व्यायाम करतो, सर्व काही गोष्टी करतो आणि कशी ते शरीर सुद्धा आपल्याला सोडून जातं. हे आपल्याला गोष्टी सर्व सांगितले की नश्वर शरीर आहे. आपल्या साधू संतांनी सांगितलेलं आहे, धर्मग्रंथात सांगितलेलं आहे, विचारवंत लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे सर्व जे आहेत सर्व गोष्टी क्षणिक आहेत. एवढं माहिती असून सुद्धा आपण त्या गोष्टींच्या पाठीमागे धावत असतो, त्या सुखाच्या शोधात फिरत असतो. आपण एवढे प्रयत्न का करतो आहोत? आपल्या मनामध्ये हा विचारच येत नाही, आपल्या मनात अशी क्रांतीच येत नाही, अशा आंदोलनच तयार होत नाही. बाबा मी एवढं कष्ट करतो पण मी जो उपभोगच घेऊ शकत नाहीये. एखाद्या माणसाकडे 10,000 गाद्या आहेत आणि तो गाद्या घालतच रात्रभर बसला तर त्याला झोपायचा आनंद मिळेल का? मिळणार नाही. आपल्या मनात आंदोलन तयार झाली पाहिजेत की माझं हे जीवन आहे हे धावण्यासाठीच आहे का याचा का अजून वेगळा उद्देश आहे? मला जीवनाचं सत्य कळलं पाहिजे, अर्थ अनुभवता आला पाहिजे. आपण सर्व लोक कष्टात असतो. आपण कष्टामध्ये असतो, त्रासामध्ये असतो, दुःखात नसतो. पुष्कळ लोक मला सांगतात, दादा की आम्ही दुःखात आहोत, आम्ही दुःखी आहोत. पण दुःखी तुम्ही नाही आहात, तुम्ही कष्टात आहात, त्रासात आहात. आम्ही साधारणतः कष्टाला दुःख म्हणतो. दुःख वेगळं आणि कष्ट वेगळे, त्रास वेगळा. त्रास आणि कष्ट एकच, पण दुःख आणि कष्ट किंवा दुःख किंवा त्रास हा वेगळे वेगळे. कष्ट त्रास हे अनुभवाच्या गोष्टी आहेत. हे अनुभव येतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभाव असणं म्हणजे कष्ट किंवा दुःख. कोणाला जेवणाचा अभाव असेल, अन्न नसेल, कोणाला वस्त्र नसतील, कोणाकडे नोकऱ्या नसतील, कोणाचं लग्न होत नसेल, कोणाचं लग्न टिकत नसेल, कोणाला आजारपण असेल, हे कष्ट आहेत, हा त्रास आहे, हा अनुभव आहे. म्हणजे याचा अर्थ असं नाही कष्टाचा अनुभव म्हणजे दुःखाचा अनुभव आहे असं म्हणता येत नाही. दुःख वेगळं, दुःख वेगळं. कष्ट का होतात तर आम्ही सुखाच्या शोधात फिरत असतो म्हणून आपल्याला कष्ट होतात. आणि आपण कष्ट मिटवण्यासाठी, कष्ट संपवण्यासाठी दुःखाच्या मागे पळत असतो, सुखाच्या मागे पळत असतो. का तर कष्ट त्रास मिटावा म्हणून आपण सुखाच्या मागे पळत असतो, ते दूर करण्यासाठी पळत असतो, सुखाची खोज करत असतो. मग त्यामध्ये काय केलं? पैसा पाहिजे, नोकरी पाहिजे, यश पाहिजे, कीर्ती पाहिजे, घर पाहिजे, सर्व पाहिजे. हे कष्ट जे आहे हे अनुभवाची उत्प्रेरणा आहे. त्या प्रेरणेतून आपण सुखाची शोध घेत असतो. आणि ज्या लोकांना खरंच दुःखाचा अनुभव येतो ते सुख शोधत नाही, ते सत्य शोधायला बाहेर पडतात. ज्यांना दुःखाचा अनुभव येतो ती लोक सुख शोधत नाही, ती सत्य शोधण्याच्या मागे लागतात. आपण आपल्याला कष्ट असतात, आपल्याला त्रास असतो म्हणून आपण ते दूर करण्यासाठी
सुखाच्या मागे धावत असतो. सुखाचं आणि आनंद, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, कन्सेप्ट वेगळे आहेत. जी लोकांना दुःखाचा अनुभव येतो ते सुखाचा शोध घेत नाहीत, ते सत्याचा शोध घेतात आणि त्यातून त्यांना आनंद अनुभवता येतो. काय तो आनंद अनुभवता येतो, सुख नाही, आनंद. आणि ज्यांना कष्ट असतात, त्रास असतो, त्यांना सुखाचा अनुभव घेण्यासाठी ते धावत असतात. आणि ज्यांना दुःखाचा अनुभव येतो ते सुखाच्या अनुभवात अडकत नाहीत, ते आनंदाच्या अनुभवाचा अनुभव घेत असतात. बघा, आनंद वेगळा आणि सुख वेगळं. सुख म्हणजे काय? गाडी असणं, घोडा असणं, नोकर चाकर असणं, घरात खायला भरपूर असणं, छत असणं, अन्न वस्त्र निवारा असणं, हे म्हणजे सुख. आणि आनंद म्हणजे तुम्ही गरिबीत असला तरी सुद्धा आनंदी असता, जेवायला नसला तरी आनंदी असतात, गाडी नसली तरी आनंदी असतात. म्हणजे आपले साधू संत गजानन महाराज, साईबाबा, गाडगे बाबा, हे आनंदी वृत्ती, हे आनंद, हे खरे आनंद. त्यांना कशाचीच पर्वा नाही. गरिबीत आनंद मानता येत नाही आपल्याला, आपल्याला तेवढी क्षमताच नाही आपल्यामध्ये. महावीर आणि बुद्ध हे गरीब होते का? नाही, हे राजाची मुलं होती. त्यांना कुठलेच कष्ट नव्हते, त्यांना कुठलाच त्रास नव्हता, ते मागतील ते त्यांना मिळत होतं. सर्व काही त्यांच्याला मिळत होतं, त्यांना कष्ट नव्हते, कुठलाच त्रास नव्हता, कुठलीच पीडा नव्हती. मग त्यांना कुठलंच पीडा कष्ट नव्हते, कुठल्यासाठी जे अफाट संपत्तीचे मालक होते. सुख होतं, सुंदर लल्ला होत्या, बगीचे होते, महाल होते, गालीचे होते, संपत्ती होती अफाट, सुख होतं. त्यांना कुठलाच कष्ट नव्हते. पण त्यांना दुःखाचा बोध झाला, त्यांना दुःख झालं, दुःख कळलं. आणि मग दुःख कळल्यानंतर ते आनंदाच्या शोधामध्ये बाहेर पडले. जोपर्यंत दुःखाचा बोध होत नाही तोपर्यंत जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी मनुष्य बाहेर पडत नाही. आणि आपण सर्व लोक अधिकतर कष्ट, त्रास याचाच अनुभव करत असतो. दुःख आपल्याला माहितीच नाहीये. दुःख कोणाला कळलं? गौतम बुद्धांना कळलं. दुःख कोणाला कळलं? महावीरांना कळलं. दुःख स्वामींना कळलं, गजानन महाराजांना कळलं, साईबाबांना कळलं, गाडगे महाराजांना कळलं, गोंदवलेकर महाराजांना कळलं, रामदास स्वामींना कळलं. मग ते आनंदाच्या प्राप्तीसाठी, लोकांना आनंद कसा मिळेल या प्राप्तीसाठी बाहेर पडलेत. कष्ट, जेव्हा शरीराला कष्ट होतात, या शरीराला त्रास होतो, जेव्हा कष्ट निर्माण होतात किंवा त्रास होतो, तो संबंध कोणाशी? शरीराशी आहे. आणि दुःखाचा संबंध हा आत्म्याशी असतो. जेव्हा खूप डीप मध्ये त्रास होतो, अनुभव, दुःख होतं, आपण जीवन कसे जगतो आहोत, एका प्राण्यासारखं जगतो आहोत हे जेव्हा कळतं, या जीवनाला काही अर्थ नाही असं कळतं, त्यावेळी मनुष्याला दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागतो. रोज सकाळी आपण उठतो, रोज संध्याकाळी आपण घरी येतो, परत झोपतो, संपत्ती गोळा करतो, कोणी मकान बनवतो, कोणी घर, कोणी गाडी, कोणी काय काय करतं, सर्व आपण करतो. त्यातून काय साध्य होतं? संपत्ती गोळा होते. आपल्याला दुःख होतं का? तुम्हाला सांगा, कोणी लुळा, लंगडा, पांगळा बघून दुःख होतं आणि तुमच्यासाठी तुमच्याजवळची संपत्ती तुम्ही देऊन टाकताय, तुमच्याजवळ असलेलं त्याला तुम्ही देताय. कोणाला घर नाही म्हणून तुम्हाला दुःख होतं आणि तुम्ही त्याला घर देताय. एखाद्याला किडनी नाहीये म्हणून तुम्ही किडनी काढून देताय. असं होत नाही ना. आपण फक्त आपला त्रास, आपली पीडाचाच आपण विचार करत असतो. दुःख ही कोणालाच नाहीये. आपल्या सर्वांना जे होतो ना, तो त्रास आहे, पीडा आहे. का?
तर आपल्या गरजा पूर्ण होत नाहीयेत, आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, म्हणून हा त्रास आहे. आणि ज्या दुःख व्हायला सुरुवात होईल त्यावेळी तुम्हाला सर्वानुभूती परमेश्वर दिसायला लागेल आणि सर्वांना दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग तुम्ही शोधायला सुरुवात करा. अशा पद्धतीचं आपण जगतो का? तुम्ही फिरायला जातात, किल्ल्यांवर जातात किंवा जुने राजवाडे बघतात, तिथे खंडहर झाले दिसतं. आज एक सर्व किल्ले बघा, सर्व पडलेले किल्ले दिसतात, तुटलेले फुटलेले खंडहर झाले किल्ले दिसतात. आणि बघितल्यानंतर एक विचार डोक्यात येतो की एवढे सुंदर सुंदर महाल बनवले, मोठे किल्ले बनवले, आज ते खंडहर झालेले आहेत, पडीक झालेले आहेत. खूप सुंदर असतील ते खंडहर. ज्यांनी बनवलं त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, पूर्ण शक्ती लावली, पूर्ण जीवन त्यांनी अर्पण केलं. ते बनवतो काही लोक मेली पण असतील, त्यांच्या पूर्ण भावना लावल्या असतील, त्यांनी दगड खोदून काढले असतील, दगडांना आकार दिले असतील. किती जणी कष्ट केले, ते नवीन निर्मितीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आम्ही सुद्धा असंच घर बनवण्यासाठी मेहनत घेतो. नवीन सभ्यता उभी राहावी, संस्कृती उभी राहावी प्रयत्न करतो, पण काही कालांतराने ते घर, ती सभ्यता नष्ट होऊन जाते. एक दिवशी आम्ही पण नष्ट होणार. द्वारका टिकली नाहीये, रावणाचं सोन्याचे महाल टिकले नाहीयेत लंकेतले, द्वारका बुडाली. म्हणजे एक दिवस सर्व नष्ट होणार आहे. सजग होणं गरजेचं, जागृत होणं गरजेचं आहे. जीवनाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर आतून जागृत झालं पाहिजे. आतून आपण जेव्हा जागृत होऊ, आम्ही तीच कशा पद्धतीने जगतो आहोत, आम्ही जगण्याचा अर्थ काय, आम्ही कुत्र्या मांजरांसारखे जगतो आहोत का? फक्त गोळा करणंच हे आमच्या जीवनाचं उपलक्ष्य आहे का? सर्व सुख मिळून जातं, सारी व्यवस्था मिळून जाते, पण जीवन जगणं राहून जातं. कुठलाच कृतार्थतेचा अनुभव येत नाही. मी काय कमवलं, मी काय कमवलं, हा शेवटी विचार येतो तेव्हा आपल्याला कळतं की हे केलेलं आहे, पण हे माझ्याबरोबर येणारच नाहीये. मग माझ्याबरोबर काय येणार आहे? मग माझ्याबरोबर काय येणार याचा आपण कधी विचार केला नाही. हा जेव्हा आपण विचार करायला सुरुवात करू त्यावेळी जगाला आपण खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहोत. प्रत्येक गोष्ट मृत्यू ओढून घेऊन जाणार आहे आपल्याकडनं. मग माझ्याबरोबर काय जाणार आहे? जे मृत्यू माझ्यावर घेऊन जाऊ शकत नाही, माझ्याकडे ओढून घेऊन जाऊ शकत नाही, अशी कुठली गोष्ट आहे? आपण विचार करतो एवढं मी व्यर्थपणे या नातेवाईकांसाठी, मुलांसाठी, घरासाठी, यांच्यासाठी धडपड केली, शेवटी काय फलित काय माझं? काहीच नाही. मी एवढी पापं केली, एवढ्या चुकीच्या गोष्टी केल्या, एवढं कर्म केली, एवढा त्रास दिला, एवढं दुखवलं, शेवटी काय? कुठला तरी अनुभव, कुठलाच अनुभव नसतो आपल्याकडे. सौदूत चिंतन श्री दूत चिंतन श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत. सर्वांनी सरळ बसायचंय, हात जोडायचे, सर्वांसाठी प्रार्थना करायची आहे. श्री गणेशाय नमः. सर्व भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भागवते। आता विश्वात्मके देवे तेने वाग्यज्ञतोष व्हावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे। दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो। प्राणी जात हे स्वामी समर्था, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, तुझे गोड नाव खात राहू दे। ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, त्या पालकांचे आभारी आहोत। ज्यांच्या प्रेमाने आणि प्रेरणेने मी पुढे जात राहिलो, त्या नातेवाईकांचे, मित्र परिवारांचे, शिक्षकांचे मंगल कर, सर्वांना सुख आणि सुरक्षित ठेव। स्वामी आजवर सांभाळले, भविष्यातही सांभाळा। आतापर्यंत जपले तसे भविष्यातही जपा, आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा। जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस, तुझा एकमेव आश्रय आहे। स्वामी दया करा, सर्वांना आनंदी ठेवा। आम्हा सर्वांना एकमेकांवर मनापासून प्रेम करण्यास मदत कर, अनेक गैरसमजांवर मात करण्यास, क्षमा करण्यास सक्षम बनव। माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र परिवाराला, नातेवाईकांना सुखी, आरोग्यवान, आनंदी आणि भक्तिवान कर। आणि हे जे कोण निरूपण ऐकतायत तुझे स्वामी स्वरूप जे आहेत त्यांना सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर, त्यांना सुखात आनंदात ठेव।